नमस्कार खवय्यांनो, फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत झी मराठीवरच्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आपल्या घरची चव, स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, बँकिंग पार्टनर अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, टेस्ट पार्टनर केपर फूड्स, हायजीन पार्टनर टायगर फिनाईल आणि स्पेशल पार्टनर विको. बघा काय आहे माहिती का, आमच्या वेळेला म्हणजे मी जेव्हा लहान होतो आणि मी जेव्हा स्वयंपाक हळूहळू शिकायला लागलो, तेव्हा कसंही केलं तरी चालायचं हो. घे भाजी, चिरली, कापली, घे फळं, चिरले, कापले, फोडी टाकल्या, फोडणी केली, थोडी हळद सांडली, थोडी तिखट सांडलं, कसंही संपादून जायचं. पण आता असं नाहीये. आता प्रत्येक गोष्टीकडे फोटो अपलोड करायच्या दृष्टीने पाहिलं जातं, त्यामुळे नीटनेटकं कापलं जातं, मसाला सुद्धा प्रमाणात टाकला जातो आणि थोडक्यात काय, चेहऱ्याला आपण करतो तसं पदार्थांनाही मेकअप केला जातो, कारण त्याचे पोस्ट करायचे असतात फोटोज, मिळवायचे असतात लाईक्स. आणि मग प्रश्न येतो, काय ग जेवलीस का, काय रे जेवलास का. म्हणजे पदार्थ करताना सुद्धा सोशल मीडियाचा किंवा पदार्थ अपग्रेड करण्याचा, अपडेट करण्याचा आणि ग्लोरीफाय करण्याचा प्रयत्न केला जातो. असाच एक पदार्थ मन लावून करणारा, त्याला अपडेट, अपग्रेड आणि ग्लोरीफाय करणारा तरुण या मंचावरती येतो आहे. फार मनापासून स्वागत करूया आदित्य तांबे याचं. येस, हाय. हॅलो सर. आदित्य, खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू सर. काय तुमचं नाव पूर्ण? आदित्य सुखदेव तांबे. बर, काय करता तुम्ही? मी एक प्रोफेशनल शेफ आहे. अरे वा, लई भारी. कोण कोण असतं घरी तुझ्या? मी, माझी मम्मी आणि माझे पप्पा. हो. पुढे काय करायचं आदित्य, कुठपर्यंत पोहोचायचंय? पुढे माझं एक स्वप्न आहे की एक मोठं रेस्टॉरंट पाहिजे माझं, आणि माझं हॉटेल पाहिजे, अजून काय नाही. वा, ग्रेट. बाबा काय करतात? बाबा माझे एक कंपनीमध्ये मॅनेजर आहेत. अच्छा. मेडिकल कंपनी आहे, त्याच्यामध्ये मॅनेजर आहे. आणि आई? आई एक टीचर आहे. अरे वा, लई भारी. दोघंही त्यांच्या त्यांच्या कामात बिझी. हो. ग्रेट. आदित्य, खूप मनापासून स्वागत. थँक्यू. आपण छान स्वयंपाक करूया. हो. आदित्य, आमच्या स्वयंपाकघरात तुझं स्वागत आहे. धन्यवाद. आजच्या पदार्थाचं नाव काय? पहिले एक आहे राईस पेपर डिमसम. अच्छा, ढिमसम. हो. अरे यार, ते ढिमसम आणि मोमोज आणि सुशी मध्ये माझं कायम कन्फ्युजन होतं. हे ढिमसम काय आहे यार? डिमसम आणि मोमोजमध्ये बेसिकली फरक असतो. मोमोज जे असतात ते मैद्याचे असतात आणि डिमसम असतात स्टार्चच्या पदार्थांनी बनलेले असतात. आज अच्छा. आपण जे बनवतोय ते ग्लुटेन फ्री आहे. ढिमसम साठी काय साहित्य सांगा? हे उकडलेले मक्याचे दाणे, हा. लाल कोबी, कांद्याची पात, कांदा, बटर, राईस पेपर शीट, बरं. मीठ, चॉप केलेली हिरवी मिरची, बरं. काळी मिरी पूड, चिली ऑइल, चॉप केलेलं गार्लिक, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि हे चॉप केलेलं अद्रक, क्रीम चीज आणि हे मिक्स बेल पेपर्स. काय करायचं पहिल्यांदा आदित्यराव? पहिलं आपल्याला आहे ना एका पॅन मध्ये ना पाणी गरम करायचं. किती लागणार आहे? अर्ध केलं तरी चालेल. बस झालं. काय घालायचं याच्यात? आता याच्यामध्ये ना लाल कोबी घालायचं आपल्याला. पर्पल कॅबेज. घरी करतोस तू मदत? हो. सॅटर्डे संडे विकेंड्सला मीच बनवतो. अच्छा. किती वेळेला उकळी येऊ द्यायची आहे? ह्याला 5 मिनिटं. ह्याला आहे ना आता स्ट्रेनर पाहिजे एक. छान. सांडा लवण न करता अगदी व्यवस्थित गाळलेले आहेस. आता काय? आता आपल्याला आहे ना स्टफिंग बनवून घ्यायची आधी. बरं बरं. आता एक पॅन घेतो, अजून एक थोडं ऑइल, बस आणि बटर. तेलात बटर? हो. तेल तेल आणि म्हणजे आज थोडंसं आहे, कॅलरी आहे. आता याच्यात काय घालूया? आता याच्यात गार्लिक टाकायचं. लहसुन. चवीनुसार कोणाला गार्लिक जास्त आवडतं तर मला खूप आवडतं. मग सगळं टाकायचं आपण, गार्लिक आणि अद्रक. तू जेव्हा हे प्रोफेशन निवडायचं ठरवलं, तुझ्या आईबाबांची काय रिॲक्शन होती? माझी मम्मी बोलत होती की नको करू, तुला नाही जमणार, मग? सारखं उभं राहायला लागतं. अच्छा. हो. पण मग आता आईची काही कंप्लेंट नाही ना? नाही, आता याची कंप्लेंट नाही. तू आता बोलली खुश आहे ती? आता खुश आहे. तुला बायको कोणत्या क्षेत्रातली हवी आहे? कुठली पण चालेल, पण फक्त चांगली पाहिजे. फक्त चांगली पाहिजे. हा. हीच अपेक्षा माझी होती. हसतो काय, ती पूर्ण झाली. मग काय घालायचं याच्यात? आता आपल्याला बेल पेपर घालायचे. काय करायचं पुढे? थोडंसं याला अजून थोडंसं कुक करून द्यायचं आणि मग आपण टाकायचं कॉर्न.
तुझं आता शेफ म्हणून असं स्वप्न नाहीये का की 7 स्टार हॉटेलला काम करावं? हा आहे ना, हा मग की 5 स्टार दुसऱ्या देशात जावं. हा मग ते पण एक स्वप्न आहे, मग ते पण पूर्ण करायचंय. करायचंय. काय करायचं पुढे? मग आपण तो कॅबेज राहिला ना, येस, जे आपण पाण्यामध्ये उकळून हा. घेतलं होतं. तो कॅबेज आपण त्यात टाकून घ्यायचा. तुला ही बेसिक स्वयंपाकाची आवड कधी कशी लागली तुला काय आठवते का? पहिली बार जब तुमने मी जेव्हा 5वी 6वी होतो तेव्हा आम्ही सारे खवय्ये बघत होतो. पण तेव्हापासून आहे ना, मला आहे ना काय काय बनवायचं, तेव्हा कसे मोबाईल नसायचे, तर मी आहे ना पुस्तकामध्ये नोट डाऊन करायचो आणि मम्मीला द्यायचो, मम्मी बनव. आपला कार्यक्रम बघून हो काय खरंच सांगतोयस का? हो, खरंच सांगतो. माझ्या मम्मीला पण विचारा, की ती सांगेल तुम्हाला. अच्छा, म्हणजे तुझ्या शेफ होण्यामध्ये आमच्या कार्यक्रमाचा हातभार आहे. हो, आदित्य तो खूप मोठा होणार. आता काय घालूया? आता ऑरिगॅनो टाकायचे टाका. चिली फ्लेक्स आणि चिली फ्लेक्स. टाका. जेवढं तिखट तुम्हाला पाहिजे तेवढं टाकू शकतात. आणि ब्लॅक पेपर पावडर. आता काय? आणि आता मीठ. आता स्प्रिंग अनियन टाकायचे, कांद्याची पात. बर. आता काय? आता फ्लेम ऑफ करायची आपल्याला आणि याला थोडंसं थंड होऊन द्यायचं. आता हे आपल्याला गार करायचं ना? हो, गार करायचं. जरा बाउल मध्ये काढू, म्हणजे त्याला हवा लागेल आणि ते गार होईल. काय घालूया? आता याच्यात आपल्याला क्रीम चीज घालायचं आहे. हे मेयोनीज सारखं दिसतंय ना? हे मेयोनीज सारखं दिसतं, पण ते मेयोनीज नसतं. मेयोनीज मध्ये कसं की ऑइल असतं आणि याच्यामध्ये 0% ऑइल असतं. बर, ठीक आहे. आता आपल्याला याला मिक्स करायला लागेल. काय करूया पुढे? पुढे आता आपल्याला आहे ना रेड कॅबेजचं पाणी. पाणी केलेलं हा. ते घ्यायचं आहे. आपल्याला एक प्लेट लागेल. हो. आता आपल्याला जी राईस पेपर शीट आहे हम्म. ही 2 घ्यायची अशी. बर. आणि का एक सिंगल घेतली ना तर ते ना एकदम स्टिकी होणार आणि पातळ, मग ते फाटणार. की आपल्याला ह्याच्यामध्ये भिजवायचे आणि फक्त 5 सेकंड भिजवायचे. तर 1 2 3 4 5. हां, आणि काढून घ्यायचं याला. सगळं थोडं पाणी एक्सेस आहे ते काढून घ्यायचं. बस झालं. तर ह्याला असं टाय करायचं आपल्याला. पुरचुंडी बांधायची. हो, आपण पोटली कशी बांधतो करेक्ट. तशी. आणि त्याला चिकटवण्यासाठी वेगळ्या काही कशाची गरज नाहीये. अशी तर गरज नाही आहे, कारण का ते ऑपऑप चिटकतं. पण त्याला आपण जरा फॅन्सी दिसण्यासाठी आपण त्याला हे लावू शकतो, कांद्याची पात. आपण ह्याला इथे असं चला, डिमसमच्या पोटल्या बांधून झालेल्या आहेत. आता माझ्या ज्ञानानुसार आपल्याला याला स्टीम म्हणजे वाफवून घ्यायचं आहे. हो. मी पण हुशार आहे. चला मग, खाली स्टीमर आहे.